नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका ही प्रश्नपत्रिका नागपूर येथे झालेल्या प्रश्नपत्रिकेतील पहिले 1 ते 50 प्रश्न घेऊन उत्तरासहित तुमच्या माहितीसाठी आणि अभ्यासासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ही प्रश्नपत्रिकाचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा. ज्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, कारण 1 ते 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये आलेले आहेत. यानंतरचे 51 ते 100 प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये सलगपणे पाहता येईल, त्याचा अभ्यास करता येईल आणि पेपरचं स्वरूप, जे पहिल्यांदाच पेपर देणार आहेत त्यांना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे हे समजणार आहे. त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन प्रेस करून व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरू नका. चला मग आपण सुरुवात करूया. 1. महाराष्ट्र राज्याचे 2023 सालातील गृहमंत्री कोण? ए. जयंत पाटील, बी. हर्षवर्धन पाटील, सी. दिलीप वळसे पाटील, डी. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दिलीप वळसे पाटील. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्याचे 2023 या वर्षातील पोलीस महासंचालक कोण आहेत? ए. संजय पांडे, बी. प्रवीण दीक्षित, सी. सतीश महातूर, डी. हेमंत नगराळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. संजय पांडे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्याचे 2023 मधील पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत? ए. नवाब मलिक, बी. यशोमती ठाकूर, सी. आदित्य ठाकरे, डी. राजेश टोपे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आदित्य ठाकरे. प्रश्न क्रमांक 4. 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही? ए. मीराबाई चानू, बी. पी.व्ही. सिंधू, सी. नीरज पांडे, डी. रविकुमार दहिया पाटील. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नीरज पांडे. प्रश्न क्रमांक 5. RBIचे मुख्यालय कोठे आहे? ए. दिल्ली, बी. नागपूर, सी. नवी मुंबई, डी. मुंबई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मुंबई. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही? ए. कामठी, बी. बल्लारपूर, सी. रामटेक, डी. हिंगणा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बल्लारपूर. प्रश्न क्रमांक 7. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? ए. 5, बी. 6, सी. 2, डी. कधीच नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. कधीच नाही. राज्यसभा ही कधीही बरखास्त होत नाही. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कोठे आहेत? ए. महाड व पुणे, बी. नागपूर व धुळे, सी. कोल्हापूर व पुणे, डी. नागपूर व पुणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नागपूर व धुळे. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दल त्याचे 2 युनिट नागपूर आणि धुळे येथे आहेत. प्रश्न क्रमांक 9. कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? ए. कापरखेडा, बी. पारस, सी. मौदा, डी. कोराडी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पारस. प्रश्न क्रमांक 10. भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण आहेत? ए. न्यायमूर्ती रंजन गोगोई, बी. न्यायमूर्ती शरद बोबडे, सी. न्यायमूर्ती N.V. रामण्णा आणि डी. न्यायमूर्ती Y. चंद्रचूड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. न्यायमूर्ती N.V. रामण्णा. प्रश्न क्रमांक 11. 2020 सालाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला? ए. आशा भोसले,
बी. लता मंगेशकर, सी. सचिन तेंडुलकर, डी. बाबासाहेब पुरंदरे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आशा भोसले. प्रश्न क्रमांक 12. कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी वापरली जाणारी RT-PCR चाचणी म्हणजे काय? पर्याय क्रमांक ए. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन, बी. रिव्हर्स ट्रान्सफॉर्मिंग पॉलिमरेज चेन रिएक्शन, सी. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिटिकल चेन रिएक्शन, डी. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेस्ट रिप्लेसर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन. प्रश्न क्रमांक 13. 2023 सालाच्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ए. न्यायमूर्ती धर्माधिकारी, बी. न्यायमूर्ती शरद बोबडे, सी. न्यायमूर्ती रंजन गोगोई, डी. न्यायमूर्ती रंजना देसाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. न्यायमूर्ती रंजना देसाई. प्रश्न क्रमांक 14. भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली? ए. महाराष्ट्र, बी. आंध्र प्रदेश, सी. बिहार, डी. कर्नाटक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 15. 2021 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या? ए. बीजिंग, बी. रोम, सी. टोकियो, डी. रिओ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. टोकियो. प्रश्न क्रमांक 16. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ए. एन. के. सिंग, बी. वाय. व्ही. रेड्डी, सी. रंगराजन, डी. विजय केळकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. एन. के. सिंग. प्रश्न क्रमांक 17. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? ए. इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, बी. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, सी. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, डी. महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 18. दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली? ए. 1930, बी. 1931, सी. 1933, डी. 1934. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 1931. प्रश्न क्रमांक 19. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? ए. सिंहगड, बी. रायगड, सी. तोरणा, डी. राजगड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तोरणा. प्रश्न क्रमांक 20. उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? ए. लोकसभा, बी. विधानसभा, सी. विधान परिषद, डी. राज्यसभा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. राज्यसभा. प्रश्न क्रमांक 21. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? ए. बाबा आमटे, बी. डॉक्टर सुनील देशमुख, सी. डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि डी. डॉक्टर शिवाजी पटवर्धन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्रश्न क्रमांक 22. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? ए. पुणे, बी. नागपूर, सी. नवी मुंबई, डी. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. नवी मुंबई. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? ए. ओझोन, बी. प्राणवायू, सी. कार्बन डायऑक्साईड, डी. कार्बन मोनॉक्साईड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 24. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? ए. 11 एप्रिल 1827, बी. 11 एप्रिल 1828,
सी 18 एप्रिल 1827, डी 18 एप्रिल 1828. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 11 एप्रिल 1827. प्रश्न क्रमांक 25. ही कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ए आर्थिक धोरण, बी हरित क्रांती, सी शैक्षणिक धोरण, डी धवल क्रांती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी धवल क्रांती. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. ए कर, बी पाणी, सी पद, डी हस्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पद. 27. खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. ए विनासायास, बी विनायास, सी अस्त, डी सनातनी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विनासायास. प्रश्न क्रमांक 28. अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा. ए अ, बी न, सी म, डी ण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अ. 29. संयुक्त नसणारा स्वर ओळखा. ए ए, बी औ, सी ई, डी ओ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ई. प्रश्न क्रमांक 30. गिरी अधिक ईश. ए गिरीश, बी गिरईश, सी गिरीश, डी गिरंश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गिरीश. गिरी अधिक ईश, री आणि ई ई ई एकत्र आल्यामुळे दीर्घही झालेला आहे म्हणून रीला दुसरी वेलांटी. गिरीश, सी हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पंकज लांब दोरी आणायला गेला. पंकज दोरी आणायला लांब गेला. ए विशेषण क्रियाविशेषण, बी क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय, सी नाम नाम, डी नाम विशेषण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विशेषण क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 32. लिंग बदला बोका. ए बोकी, बी बोकीळ, सी भाटी, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 33. लिंग ओळखा. सोने. ए नपुसक लिंग, बी पुल्लिंग, स्त्रीलिंग, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नपुसक लिंग. प्रश्न क्रमांक 34. सुखद या शब्दाचा विग्रह करा. ए सुखांतक, बी दुःखी नसणारे, सी सुखी, डी सुख देणारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुख देणारे. प्रश्न क्रमांक 35. उठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा. ए उठणे, बी उठसूट, सी उठला, डी उठ उठ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उठसूट. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे. ए तिला आंबट दही खाववते, बी त्याला खारीक चाववते, सी रामने आंबा खाल्ला, डी तो आंबा खातो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तो आंबा खातो. हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण किंवा वाक्य. प्रश्न क्रमांक 40. पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शास्त्र. ए शास्त्रार्थ, बी शास्त्री, सी शास्त्रीय, डी शास्त्रज्ञ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शास्त्रीय. प्रश्न क्रमांक 41. श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा. ए रीती भविष्यकाळ,
बी साधा भविष्यकाळ, सी पूर्ण भविष्यकाळ, डी साधा काळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रीती भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 42. पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. ए गतिदर्शक, बी निश्चयदर्शक, सी आवृत्तीदर्शक, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आवृत्तीदर्शक. 43. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. पण माझ्या बरोबर प्रार्थना म्हण. ए उभयान्वयी अव्यय, बी शब्दयोगी अव्यय, सी क्रियाविशेषण आणि डी केवळ प्रयोगी अव्यय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 44. अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. ए केवळ प्रयोगी अव्यय, बी विशेषण, सी उभयान्वयी अव्यय आणि डी क्रियापद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केवळ प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 45. तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडा. ए तू केव्हा मोठा होणार आहेस, बी तू आता लहान उरला नाहीस, सी तू आता मोठा झाला आहे, डी मोठा हो जरा आता तरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तू आता मोठा झाला आहेस. प्रश्न क्रमांक 46. लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा. ए लक्ष्मीचा पती, बी लक्ष्मी आहे कांता ज्याची तो, सी लक्ष्मीचा कांत, डी लक्ष्मी अधिक कांत. लक्ष्मीचा कांत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 47. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता. ए माहिती, बी माहिती, सी माहिती, डी माहिती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माहिती. प्रश्न क्रमांक 48. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता. ए आशीर्वाद, बी आशीर्वाद, सी अंशीर्वाद, डी आशीर्वाद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आशीर्वाद. प्रश्न क्रमांक 49. खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. मध्यांतरी लोंबकळणारा. ए स्वर्ग, बी आकाश, सी अंतराळ, डी त्रिशंकू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंतराळ. प्रश्न क्रमांक 50. नाचता येईना अंगण वाकडे. ए कोल्हा काकडीला राजी, बी कोल्ह्याला द्राक्षे आंबट, सी चोराच्या उलट्या बोंबा, डी चोराच्या चांदणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोल्ह्याला द्राक्षे आंबट. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले 1 ते 50 प्रश्न. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 51 ते 100 प्रश्नांचे अभ्यास करणार आहोत. उत्तरासहित ते प्रश्न तुम्हाला अभ्यासासाठी मी घेऊन येत आहोत. तरी बेल बटन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे पोलीस भरती परीक्षेत येईपर्यंत किंवा पूर्ण होईपर्यंत आम्ही प्रत्येक विषयावरती व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि चालू घडामोडीचे व्हिडिओ सुद्धा तुमच्या माहितीसाठी येणार आहेत. अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवून जास्तीत जास्त सराव करण्यासाठी कसे येतील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि तसे व्हिडिओ आम्ही तुमच्या अभ्यासासाठी घेऊन येत आहोत. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.